ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आणि सोपान काका यांच्या बंधुभेटीचा नयनरम्य सोहळा पार पडलेला आहे। महाशिरस आणि पंढरपूरच्या सीमेवरील हा सोहळा डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी वारकरी याकडे डोळे लावून बसलेले आहेत। तर सोपान काकांचा रथ ज्ञानोबांच्या रथाशेजारी आल्यावर काही वेळ थांबत असतो आणि यावेळेस दोन्ही संस्थानांकडून परस्परांना नारळ प्रसाद सुद्धा दिला जातो। अशी अतिशय सुंदर अशी वारी सध्या निघालेली आहे आणि पावलं पंढरपूरच्या दिशेने निघालेली आहेत। दस्तूर पाटी या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत सोपान काका यांच्या पालख्यांची बंधुभेट सध्या होताना आपल्याला पाहायला मिळते। संत सोपान काकांची पालखी ही सासवडवरून निघत असते, तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही आळंदीवरून निघत असते आणि या दोन्ही पालख्यांची वर्षातून एकदा भेट दस्तूर पाटी या ठिकाणी होत असते। दस्तूर पाटी हे माळशिरस तालुक्यातलं शेवटचं गाव आहे आणि ही बॉर्डर पास झाल्यानंतर पंढरपूर तालुका लागतो आणि दोन्ही पालख्या पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करतात। आपण जर पाहिलं तर दोन्ही पालख्यांवरती बंधुभेट माऊली आणि बंधुभेट असे दोन्ही रथ सजवण्यात आलेले आहेत आणि वर्षातून ही भेट एकदाच वारीच्या वेळेस होत असते। यावेळी या बंधुभेटीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या रथातील नारळ आणि हार संत सोपान काकांच्या पालखीला दिला जातो, तर सोपान काकाच्या पालखीचा हार आणि नारळ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी रथामध्ये दिला जातो आणि ही भेट या ठिकाणी होत असते। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।